लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बाब, हप्ता आता लवकरच जमा होणार आहे। महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली आहे। वितरणाची सुरुवात ही माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या सूचनेनुसार आम्ही करत आहोत। नमस्कार लाडक्या बहिणींनो, आज खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। बघा, थेट पात्र बहिणींच्या खात्यामध्ये आज सकाळपासून जून महिन्याचा हप्ता विस्तांतर होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा, ज्या ज्या लाडक्या बहिणी पात्रतेमध्ये बसत आहेत त्यांच्याच खात्यामध्ये साधारणपणे 2,47,00,000 लाभार्थी आहेत। त्याच्यामुळे कुठेही कुचराई ही योजना राबवताना होत नाहीये आणि ज्या पात्र महिला आहेत त्यांना लाभ हा व्यवस्थित पद्धतीने सुरू आहे। तर बघा लाडक्या बहिणीनं, आता तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे की थेट महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार पात्र बहिणींच्या खात्यामध्ये व्यवस्थित पद्धतीने जून महिन्याचा हप्ता वितरण सुद्धा सुरूच आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, जून महिन्याचा हप्ता सरसकट सर्व बहिणींच्या खात्यामध्ये विस्तांतर होणार नाही। ज्या ज्या लाडक्या बहिणी पात्रतेमध्ये बसत असतील त्याच पात्र बहिणींच्या खात्यामध्ये आज जून महिन्याचा हप्ता विस्तांतर होणार आहे। बघा, शेवटच्या 20 जिल्ह्यांची निवड आजसाठी करण्यात आलेली आहे। आज शेवटच्या 20 जिल्ह्यांमध्ये जून महिन्याचा 12 हप्ता 1500 रुपये प्रमाणे विस्तांतर होणार आहे। बघा, काही बहिणींना वाटलं होतं की जून महिन्याचा हप्ता 2100 रुपये प्रमाणे येणार आहे, परंतु लाडक्या बहिणींनो, आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार जून महिन्याचा 12 हप्ता 1500 रुपये प्रमाणे पात्र बहिणींच्या खात्यामध्ये विस्तांतर होत आहे। बघा, आज सकाळी 8 वाजता डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे। पात्र बहिणींच्या खात्यामध्ये सकाळपासून जून महिन्याचा हप्ता विस्तांतर सुद्धा होतच आहे, परंतु यासाठी 20 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। ते जिल्हे सुद्धा बघून घेऊयात। अर्थसंकल्पामध्ये जवळपास 40 ते 45 हजार कोटी रुपये या कामाच्या करता, पण माझ्या गरीब महिलांच्या करता। तर बघा लाडक्या बहिणीनं, आता तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे की थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की लाडके बहीण योजनेचा पुढील 4 वर्षांसाठी पात्र बहिणींना दिला सुद्धा जाणार आहे। म्हणजेच लाडक्या बहिणीनं, ज्या ज्या लाडक्या बहिणी पात्रतेमध्ये बसत असतील त्याच बहिणींना आज जून महिन्याचा हप्ता 3 गॅसचे 2,500 रुपये आणि त्याच बहिणींना पुढील 4 वर्षांसाठी या लाडके बहीण योजनेला प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे। त्यासोबत लाडक्या बहिणींना शिलाई मशीन योजनेचा लाभ सुद्धा देण्यात येणार आहे। त्यासोबत शेळी पालन योजनेचा लाभ देण्यात येणार आहे। जर लाडकी बहीण बांधकाम कामगार असेल तर त्या लाडक्या बहिणीला अजून महिन्याला 3,000 रुपये, त्यासोबत ज्या बहिणींकडे ई श्रम कार्ड असेल त्या बहिणींना अनुदान देण्यात येणार आहे। त्यासोबत लाडक्या बहिणींसाठी घरकुल योजनेचा लाभ जर रेशनधारक बहीण असेल तर त्या रेशनधारक बहिणीला रेशन कार्डवरती पैसे सुद्धा देण्यात येणार आहेत। म्हणजेच लाडक्या बहिणीनं, तुमच्यासाठी सर्वात मोठे लाभ सुरू सुद्धा करण्यात आलेले आहे। ज्या ज्या लाडक्या बहिणींना या लाभांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा असेल तर त्या बहिणींनी अर्ज करणं गरजेचं आहे। तर हा अर्ज कुठे करायचा आहे, कसा करायचा आहे ते सुद्धा आपण बघून घेऊयात। परंतु आज ज्या 20 जिल्ह्यांमध्ये जून महिन्याचा हप्ता 3 गॅसचे 2,500 रुपये विस्तांतर होत आहे ते 20 जिल्हे सुद्धा बघून घ्या। ज्या ज्या बहिणींचा जिल्हा आजच्या 20 जिल्ह्यांपैकी असेल त्या बहिणींची आज खऱ्या अर्थाने प्रतीक्षा सुद्धा संपणार आहे, कारण या 20 जिल्ह्यामध्ये आज सकाळी 8 वाजल्यापासून पैसे विस्तांतर होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। रात्री 8 वाजेपर्यंत सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहे। परंतु या 20 जिल्ह्यामधील काही बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा हप्ता आणि गॅस कनेक्शनचे पैसे विस्तांतर होणार नाहीत। म्हणजेच लाडक्या बहिणीनं, या 20 जिल्ह्यामधील सर्व बहिणींना जून हप्ता आणि गॅस कनेक्शनचे पैसे मिळणार नाहीत। बघा, ज्या ज्या लाडक्या बहिणी या 20 जिल्ह्यामधील असतील आणि त्या लाडक्या बहिणी या 4 नियमांमध्ये बसत असतील, या 4 नियमांचं पालन करत असतील त्याच बहिणींना आज जून हप्ता, गॅस कनेक्शनचे पैसे विस्तांतर होणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणीनं, तुम्ही सुद्धा या नवीन 4 नियमांमध्ये बसत आहात का हे पाहणं गरजेचं आहे। बघा, ज्या ज्या लाडक्या बहिणी 4 नियमांमध्ये बसत होत्या त्यांच्या खात्यामध्ये सकाळीच पैसे आलेले आहेत, परंतु ज्या
ज्या बहिणींना अजून जून महिन्याचा हप्ता 3 गॅसचे पैसे आलेले नसतील त्या बहिणी या पात्रतेमध्ये या नियमांमध्ये बसत आहेत का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। कारण लाडक्या बहिणीनं तुम्हाला सुद्धा माहिती असेल की भरपूर शासकीय बहिणींनी चुकीच्या पद्धतीने लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेतलेला होता, तर ते सरकारच्या निदर्शनास सुद्धा आलेले होते। त्यामुळे सरसकट सर्व लाडक्या बहिणींच्या अर्जांची पुन्हा एकदा तपासणी सुद्धा करण्यात आलेले होते। तर या तपासणीनंतर हे 4 नियम सुद्धा लावण्यात आलेले आहेत। बघा, सरसकट सर्व बहिणींच्या अर्जांची छाननी करण्यात आलेले होते, त्यानंतर 4 नियम तयार सुद्धा करण्यात आलेले आहेत। म्हणजेच ज्या ज्या लाडक्या बहिणी 4 नियमांमध्ये बसत असतील त्याच बहिणींना जून हप्ता गॅस कनेक्शनचे पैसे मिळणार आहेत। अन्यथा ज्या बहिणी 20 जिल्ह्यामधील असतील आणि 4 नियमांमध्ये बसत नसतील त्या बहिणींना जून हप्ता गॅस कनेक्शनचे पैसे मिळणार नाहीत आणि त्या बहिणींना पुढील 4 वर्ष या योजनेचा लाभ घेता येणार नाही। तर बघा, लाडक्या बहिणीनं हे 4 नियम कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। परंतु त्याच्या अगोदर सर्व लाडक्या बहिणींना महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहे की सर्व लाडक्या बहिणीने आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक सुद्धा करायचं आहे। परंतु लाडक्या बहिणींच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की आम्ही अगोदरच आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलेला आहे, परंतु लाडक्या बहिणीनं आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार ज्या वेळेस अर्जांची छाननी करण्यात आलेले होते तर त्या छाननीच्या दरम्यान काही बहिणींचे आधार कार्ड डिलिंक सुद्धा झालेले आहे, त्यामुळे त्यांना जून हप्ता येणार नाही। त्यामुळे त्या बहिणींना जून हप्ता मिळवायचा असेल तर त्या लाडक्या बहिणींनी आपले आधार कार्ड आपल्या बँक खात्याशी लिंक करणं गरजेचं आहे। आपली डीबीटी ऍक्टिव्ह आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। बघा, ज्या बहिणींचे आधार कार्ड लिंक असेल, आपली डीबीटी ऍक्टिव्ह असेल, त्याच बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा हस्तांतर होणार आहेत। बघा, आज प्रामुख्याने 20 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। उद्यासाठी 8 जिल्ह्यांची निवड आणि परवासाठी 8 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। म्हणजेच 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यांमधील 2,52,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये जून हप्ता गॅस कनेक्शनचे पैसे हस्तांतर सुद्धा होणार आहे। परंतु लाडक्या बहिणीनं तुम्ही सुद्धा या 4 नियमांमध्ये बसत आहात का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। बघा, ते 4 नियम सुद्धा बघून घेऊयात। बघा, राज्यामधील धुणे भांडे करणाऱ्या महिला असतील, मजुरी करणाऱ्या बहिणी असतील, कामगार बहिणी असतील तर यांच्यासाठी सुरू करण्यात आलेली सर्वात मोठी योजना म्हणजे लाडकी बहीण योजना। तर या योजनेमध्ये काही बहिणी श्रीमंत आहेत तरी पण त्यांनी चुकीच्या पद्धतीने या योजनेचा लाभ घेतलेला होता, त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून 4 नियम सुद्धा लावण्यात आलेले आहेत। बघा, श्रीमंत बहिणींना अपात्र करायचं आहे, श्रीमंत बहिणींना यापुढे लाभ द्यायचा नाही, त्यामुळे ज्या ज्या बहिणी 4 नियमांमध्ये बसत असतील त्याच बहिणींना पैसे येणार आहेत, त्याच बहिणी खरोखर पात्रतेमध्ये बसत आहेत अशा पद्धतीने ग्राह्य सुद्धा धरलं जाणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो तुम्ही सुद्धा या 4 नियमांमध्ये बसत आहात का हे पाहणं गरजेचं आहे। ज्या बहिणी बसत असतील त्या बहिणींना जून हप्ता गॅस कनेक्शनचे पैसे मिळतील आणि त्याच बहिणींना पुढील 4 वर्ष या योजनेचा प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही लाडकी बहीण असाल आणि तुम्हाला पैशांची गरज असेल तर तुमच्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून 40,000 रुपयांचं बिनव्याजी कर्ज सुद्धा देण्यात येणार आहे। बघा, ज्या ज्या लाडक्या बहिणींना पैशांची गरज असेल तर त्या बहिणींनी बँकेमधून कर्ज सुद्धा घ्यायचं आहे, त्याच्यावरती 1 रुपया सुद्धा व्याजदर घेतला जाणार नाही। त्या संदर्भात आज राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी पत्रकारांशी बोलताना माहिती सुद्धा दिलेली आहे। म्हणजेच ज्या ज्या बहिणींना पैशांची गरज असेल त्या बहिणींनी त्या बँकेमध्ये जाऊन कर्ज सुद्धा काढायचं आहे आणि या कर्जाचे हप्ते तुमच्या लाडक्या बहीण योजनेच्या हप्त्यामधून सुद्धा काटणार आहेत। परंतु लाडक्या बहिणींनो, सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जून महिन्याचा हप्ता आज कोणत्या 20 जिल्ह्यांमध्ये सोडण्यात आलेला आहे। बघा, लाडक्या बहिणींनो, या 20 जिल्ह्यांची यादी आपल्याकडे आलेली आहे, ती यादी तुम्हाला सुद्धा वाचून दाखवणार आहे। सोबतच आज कोणत्या बँकेमध्ये जून हप्ता गॅस कनेक्शनचे पैसे
पैसे विस्तांतर होत आहेत त्या बँका सुद्धा दाखवणार आहे, तुम्हाला सुद्धा त्या बँका सांगणार आहे. म्हणजेच तुमचा जिल्हा त्या 20 जिल्ह्यांपैकी असेल, तुमचं बँक खातं या प्रमुख बँकेपैकी असेल तर तुमची सुद्धा आज भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपणार आहे. तुम्हाला सुद्धा जून महिन्याचा हप्ता गॅस कनेक्शनचे पैसे मिळणार आहेत. बघा लाडक्या बहिणीनं हा जून महिन्याचा हप्ता तुम्हाला जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये विस्तांतर होणार होता. म्हणजेच 30 जून रोजी GR सुद्धा काढण्यात आलेला होता, परंतु लाडक्या बहिणीनं 30 जून रोजी कोणत्याही बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आलेले नव्हते. त्यानंतर 1 जुलैला पैसे येतील असे सर्व बहिणींना वाटलेलं होतं, परंतु 1 जुलैला सुद्धा पैसे आलेले नव्हते. परंतु लाडक्या बहिणीनं आज 2 जुलै तर आजपासून निधी वितरणास सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे. कालच महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता वितरण करण्याबाबत GR सुद्धा काढण्यात आलेला होता. शासन निर्णय सुद्धा काढण्यात आलेला होता. तर त्या GRच्या माध्यमातून आज सकाळपासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वितरण होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे. परंतु एकाच दिवशी 2,52,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा हप्ता गॅस कनेक्शनचे पैसे विस्तांतर करणं शक्य होणार नाही. त्यामुळे महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून प्रमुख 20 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे. 20 जिल्ह्यांची याद्या काढण्यात आलेल्या आहे. त्यामुळे ज्या ज्या बहिणींचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी असेल त्या बहिणींच्या खात्यामध्ये आज जून महिन्याचा हप्ता गॅस कनेक्शनचे पैसे वितरण होणार आहेत. बघा लाडक्या बहिणीनं भरपूर दिवसांपासून लाडक्या बहिणी आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा पैसे येतील अशा पद्धतीने आशा बाळगून होत्या. परंतु लाडक्या बहिणीनं आज खऱ्या अर्थाने राज्यामधील 2,52,00,000 बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे. आजपासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा हप्ता विस्तांतर होत आहे. तर ते 20 जिल्हे जे 20 जिल्हे आहेत ते 20 जिल्हे आपण बघून घेऊयात. उद्याचे 8 जिल्हे आहेत तर ते उद्याचे 8 जिल्हे सुद्धा बघून घेऊयात आणि परवाचे जे 8 जिल्हे आहेत ते 8 जिल्हे सुद्धा बघून घेऊयात. म्हणजेच 3 दिवसांमध्ये हे पैसे विस्तांतर होणार आहेत. त्यामुळे या 3 दिवसांमध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये हे पैसे विस्तांतर होणार आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात. परंतु लाडक्या बहिणींनो सर्वात अगोदर जे 4 नियम लावण्यात आलेले आहेत, जे 4 नियम घालण्यात आलेले आहेत ते 4 नियम कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊया. तर बघा लाडक्या बहिणीनं या 4 नियमांपैकी पहिला नियम उत्पन्नाचा आहे. बघा ज्या ज्या बहिणींचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असेल त्याच बहिणींना पैसे सोडण्यात येणार आहेत. ज्या बहिणींचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल त्या बहिणींना पैसे येणार नाहीत. कारण ज्या वेळेस लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली होते त्यावेळेस सर्व लाडक्या बहिणींना सूचना सुद्धा देण्यात आलेले होते की ज्या ज्या बहिणींचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असेल त्याच बहिणींनी अर्ज करायचा आहे. परंतु काही बहिणींचं उत्पन्न महिन्यालाच 3-3 लाख रुपये होतं, वर्षाला 30-30 लाख रुपये होतं, तरी पण त्यांनी अर्ज केले. चुकीच्या पद्धतीने या योजनेचा लाभ घेतलेला होता. परंतु त्या बहिणींना यापुढे लाभ द्यायचा नाही. त्यामुळे परत एकदा 4 नियम सुद्धा लावण्यात आलेले आहेत. बघा पहिला नियम 2.5 लाखांपेक्षा कमी उत्पन्न असावं. दुसरा नियम म्हणजे 4 चाकी गाडी नसायला पाहिजे. बघा ज्या बहिणी 4 चाकी गाडीमधून फिरत असतील, ज्या बहिणींच्या घरामधील सदस्यांकडे 4 चाकी गाडी असेल त्या बहिणींना लाडकी बहीण योजनेची गरज नाही. तरी पण त्यांनी चुकीच्या पद्धतीने अर्ज सुद्धा केलेला आहे, त्यांचा अर्ज अपात्र करायचा आहे. त्यामुळे ज्या बहिणींकडे 4 चाकी गाडी असेल त्यांना जून हप्ता गॅस कनेक्शनचे पैसे मिळणार नाही. सोबतच लाडक्या बहिणीनं जो तिसरा नियम लावण्यात आलेला आहे तर तो तिसरा नियम योजनांचा आहे. बघा ज्यावेळेस लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली होती त्यावेळेस सर्व लाडक्या बहिणींना सूचना सुद्धा देण्यात आलेली होती की तुम्ही फक्त एकाच योजनेचा लाभ घेऊ शकता. म्हणजेच राज्यामध्ये नमो शेतकरी योजना सुरू आहे, PM किसान योजना सुरू आहे, संजय गांधी निराधार योजना सुरू आहे, श्रावणबाळ योजना सुरू आहे. म्हणजेच राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या भरपूर योजना राज्यामध्ये सुरूच आहेत. परंतु ज्या लाडक्या बहिणींना फक्त लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा असेल त्याच लाडक्या बहिणींना योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. परंतु ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असतील, त्यासोबत नमो शेतकरीचा लाभ घेत असतील, त्यासोबत PM किसान योजनेचा लाभ घेत असतील, त्यासोबत संजय गांधी निराधार योजना म्हणजेच ज्या लाडक्या बहिणी डबल योजनांचा लाभ घेत असतील त्या बहिणींना पैसे येणार नाहीत. परंतु ज्या लाडक्या बहिणी फक्त लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असतील त्याच बहिणींना आज पैसे सुद्धा
येणार आहे. सोबतच लाडक्या बहिणीनं जो चौथा नियम लावण्यात आलेला आहे तो चौथा नियम नोकरीचा आहे. बघा, तुमच्या घरामधील कोणताही सदस्य शासकीय कर्मचारी नसायला पाहिजे, नोकरीमध्ये कामगार सुद्धा नसायला पाहिजे. बघा, लाडक्या बहिणीनं चौथा नियम अत्यंत महत्वाचा आहे. तर बघा, लाडक्या बहिणीनं तुम्ही अंगणवाडी सेविका नसायला पाहिजेत, पर्यवेक्षिका नसायला पाहिजेत, शिक्षिका नसायला पाहिजेत, रेल्वे कर्मचारी असेल, बँकेमधील मॅनेजर असतील, म्हणजेच ज्या लाडक्या बहिणी सरकारी हुद्द्यावरती कामाला नसतील त्या बहिणींसाठी सुरू करण्यात आलेली सर्वात मोठी योजना आहे. बघा, लाडक्या बहिणीनं तुम्हाला सुद्धा 4 नियम सांगितले आहेत. त्यामुळे ज्या लाडक्या बहिणी या 4 नियमांमध्ये पात्र ठरत असतील त्याच बहिणींना जुनाप्ता गॅस कनेक्शनचे पैसे विस्तार होणार आहेत. परंतु लाडक्या बहिणीनं तुमच्यासाठी मोदी साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून 4 योजनांचे अर्ज सुरू सुद्धा करण्यात आलेले आहेत. बघा, ज्या लाडक्या बहिणी या 4 नियमांमध्ये बसलेल्या असतील त्यांच्यासाठी पहिली योजना शिलाई मशीन योजना सुरू करण्यात आलेली आहे. तर या योजनेचा अर्ज प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून करायचं आहे. सोबतच पात्र लाडक्या बहिणींसाठी दुसरी योजना पिठाची गिरणी, तिसरी योजना डंका मशीन, चौथी योजना सौरचूल योजना. बघा, ज्या लाडक्या बहिणींना या 4 योजनांचे अर्ज करायचे असतील तर त्या लाडक्या बहिणींनी आपल्या माई सेवा केंद्रामध्ये जाऊन अर्ज सुद्धा करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला सुद्धा याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे. परंतु लाडक्या बहिणींना बँकांकडून 4 नियम सुद्धा लावण्यात आलेले आहेत. ज्या बहिणी बँकांच्या नियमांचं पालन करतील त्याच बहिणींना पैसे मिळणार आहेत. बघा, पहिला नियम डीबीटीचा आहे, दुसरा नियम आधार कार्डाचा आहे, तिसरा नियम केवायसीचा आहे, चौथा नियम पासबुकचा आहे. बघा, ज्या बहिणी याचं पालन करतील त्याच बहिणींना पैसे मिळणार आहेत. परंतु लाडक्या बहिणींनो त्याच्या अगोदर 20 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे. ज्या शेवटच्या 20 जिल्ह्यांमध्ये आज जुनाप्ता गॅस कनेक्शनचे पैसे विस्तार होणार आहे ते 20 जिल्हे सुद्धा बघून घ्या. बघा, आज सर्वात प्रथम पुणे जिल्ह्यापासून सुरुवात करण्यात आलेली आहे. म्हणजेच आज पुणे जिल्हा पहिला जिल्हा, दुसरा जिल्हा रायगड, तिसरा जिल्हा सातारा, चौथा जिल्हा सांगली जिल्हा, पाचवा जिल्हा सोलापूर, 6वा जिल्हा धाराशिव जिल्हा, 7वा जिल्हा लातूर, 8वा जिल्हा नांदेड, 9वा जिल्हा परभणी, 10वा जिल्हा बीड, 11वा जिल्हा हिंगोली, 12वा जिल्हा जालना, 13वा जिल्हा अहिल्यानगर जिल्हा, 14वा जिल्हा मुंबई शहर, 15वा जिल्हा ठाणे, 16वा जिल्हा वाशिम जिल्हा, 17वा जिल्हा बुलढाणा, 18वा जिल्हा छत्रपती संभाजीनगर, 19वा जिल्हा यवतमाळ आणि 20वा जिल्हा म्हणजे वर्धा जिल्हा. बघा, आज प्रामुख्याने या 20 जिल्ह्यांमध्ये हे पैसे सुद्धा विस्तार होणार आहेत. परंतु लाडक्या बहिणीनं आज प्रमुख 3 बँकांना प्राधान्य सुद्धा देण्यात आलेले आहे. तर याच्यामध्ये पहिली बँक स्टेट बँक ऑफ इंडिया, दुसरी बँक महाराष्ट्र ग्रामीण बँक, तिसरी बँक म्हणजे पोस्ट बँक. बघा, प्रामुख्याने या 3 बँकांमध्ये ज्या बहिणींचं बँक खातं असेल त्या बहिणींना आज सर्वात अगोदर पैसे येणार आहेत. बघा, लाडक्या बहिणीनं लाडक्या बहीण योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट आलेली होती. ही अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा. तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.